पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनल एक्झाम युतीवर. काल सांगितल्याप्रमाणे आज आपण रिपीटेड सिरीज घेणार आहोत. रिपीटेड सिरीजचे काही प्रश्न घेणार आहोत आणि रिपीटेड सिरीजचे प्रश्न पण 2-3 येत असतात, तर जास्त काही अवघड हा टॉपिक नाही आहे. लवकरात लवकर आपण कमी वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करूया. बाकी तुम्हाला मी नंबर सिरीजचे जवळपास सगळेच प्रश्न करून दिलेले 3 दिवसामध्ये. तर आज रिपीटेड सिरीज आपण घेऊया. बघा, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ए बी, त्याच्यानंतर डॅश डॅश बी सी डॅश डॅश सी ए बी मग डॅश. मग या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला इथं कोणतं अल्फाबेट आहे ते ओळखावं लागतं. इथं कोणतं अल्फाबेट आहे, इथं कोणतं अल्फाबेट आहे, इथं कोणतं अल्फाबेट आहे, इथं कोणतं अल्फाबेट आहे. मग याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला काहीतरी इथं पर्याय दिलेले असतील. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक ट्रिक म्हणून मी सांगू इच्छितो की सगळ्यात प्रथम तुम्हाला इथं करायचं आहे निरीक्षण. अशा प्रश्नांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. दुसरं काम एक तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर की तुम्हाला अक्षरं मोजायची. काय करायचं आहे, अक्षरं मोजायची आहे. आता इथं आपण मोजूया. 1 2, इथं 3, इथं 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण अक्षर किती आहे, तर 12 आहे. आता याच्यानंतरचं पुढचं तुमचं काम आहे अल्फाबेट कोणते कोणते ते तुम्हाला मोजायचे, अक्षर कोणते कोणते ते मोजायचे. म्हणजे इथं बघा ए आहे, बी आहे आणि सी आहे. या 3 अल्फाबेट व्यतिरिक्त चौथं कोणतंही अल्फाबेट इथं तुम्हाला दिसत नाहीये. मग एकूण अक्षर जर 12 असतील तर काय असेल बघा, 12ची जोड्या बनवायची तुम्हाला, 12चे अवयव पाळायचे. 12चे अवयव काय होऊ शकतात, तर 2 गुणिले 6, 3 गुणिले 4 आणि 6 गुणिले 2. ठीक आहे, हे 3 अवयव होऊ शकतात. इथं आपल्याला अक्षर किती अल्फाबेटचे, 3 आहे. 2 आहेत का, नाही. 6 आहेत का, नाही. किती इतर 3. मग मॅक्झिमम पॉसिबिलिटी अशी आहे की 3/4 म्हणजे 3चे 4 वेगवेगळे इथं पेअर बनतील. मग आपण एकदा क्रॉस चेक करून बघायचं ते की 3चे पेअर किती बनत आहेत. एक सेकंड, आता तुम्हाला लगेच दाखवतो. आता 1 2 3 इथं होईल, 1 2 3 इथं होईल, 1 2 3 इथं होईल आणि हा चौथा पेअर. ठीक आहे, हा 1 नंबरचा, हा 2, हा 3, हा 4. बघा इथं दुसरा आणि तिसरं पण सी बी आहे म्हणून सॉरी बी सी आहे म्हणून इथं पण सी असेल. इथं शेवटी सी आहे म्हणजे इथं ए, इथं बी असेल. इथं बी आणि सी आहे म्हणून इथं ए असेल. इथं ए आणि बी आहे म्हणून इथं सी असेल. कळतंय तुम्हाला, ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी. मग तुमचं उत्तर काय असेल, तर हे सी, त्याच्यानंतर हा ए, त्याच्यानंतर हा ए, त्याच्यानंतर हा बी आणि त्याच्यानंतर हा सी. मग पर्यायामध्ये जिथं पण सी ए ए बी सी असेल तो तुमचं बरोबरचं उत्तर इथं असणार आहे. काय करायचं तुम्हाला, पुन्हा सांगतो. सर्वप्रथम एकूण अक्षर मोजून घ्यायची. त्याच्यानंतर त्या एकूण अंकाचे जेवढे पण ते अक्षर असतील त्याचे पेअर बनवायचे. किती पेअर बनवू शकतात, आणि मॅक्झिमम पॉसिबिलिटीज ही 3च्या पेअरची असते किंवा 4च्या पेअरची असते किंवा 5च्या पेअरची असते. आता याच्यात तुम्हाला अजून एक जर तुम्ही नोट करून घ्या, जर कुठे समजा 14 लेटर्स असतील, ठीक आहे, 14 लेटर्स असतील, तर तुम्ही म्हणाल सर इथं 207 होतील का, किंवा 207 होतील किंवा 702 होतील का. तर बघा हे पण पॉसिबिलिटीज आहे. पण आता समजा 14च्या खाली आपण जर 14 मधून 2 जर वजा केलं तर किती राहतात, 12. मग इथं काय होऊ शकतं, 3चे 4 पेअर होऊ शकतात आणि 2 हे एक्स्ट्रा असू शकतात. म्हणजे समजा ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी. बघा हे 3 हे 3 हे 3 हे 3 आणि हे शेवटचे 2. असं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथं जरी 2 प्लस असेल तर मग तेव्हा तुम्हाला या
गोष्टीचा विचार करायचा आहे की हे 2 एक्स्ट्राचे असतील, म्हणून 14 मधून 2 वजा केल्यावर होतात 12 आणि 12चे फॅक्टर करून सुद्धा तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. बघा स्टार्टिंगला तुम्हाला वेळ लागेल, पण हळूहळू तुम्ही जर जास्त प्रॅक्टिस केली तर हे खूप सोपं तुम्हाला नंतर होईल. चला आता आपण एवढंच याचं थिअरी बघणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. बघा तुम्ही जेव्हा अक्षर मोजता, समजा इथं 12 अक्षर तुम्ही मोजले, तर ते अक्षर एक तर सम असतील नाही तर विषम असतील. सम असेल तर किती असतील? 6, 8, 10, 12, 14, 16. ठीक आहे. आणि विषम असतील तर किती असतील? 7, 9, 11, 13, 15, 17. मग याच्यात बघा सम मध्ये याचे पेअर्स पडतात, 8चे पडतात, 10चे पडतात, 12चे पडतात. 14ला जसं मी तुम्हाला सांगितलं 12 अधिक 2चं पडतो. 16ला पण पेअर पडतो. 7ला तुम्ही काय कराल? 6 वजा 1चं होऊन जाईल. 9ला 3 गुणिले 3चे पेअर पडतात. 11ला 10 वजा 1चं म्हणजे 10 अधिक 1चा पेअर पडू शकतो. 13ला 12 अधिक 2चा. 15ला 3 गुणिले 3चा पेअर पडू शकतो आणि 17ला 3 गुणिले 5 अधिक 2. अशा प्रकारचे तुमचे पेअर्स इथं पडू शकतात. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. पुढे प्रश्नाची सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. खालील प्रश्न सोडवा. 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला. लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा स्क्रीनवर तुम्ही पॉज करून सुद्धा सोडू शकता. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं, सर्वप्रथम लेटर मोजून घ्यायचे, अक्षर मोजून घ्यायचे. तर बघा इथं अक्षर किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथं आपण लिहून घेऊ 15 अक्षर झाली. आता लेटर्स कोणते कोणते? तर ए आहे, सी आहे, डी आहे, म्हणजे 3 लेटर्स आहेत. ठीक आहे. मग पॉसिबिलिटीज काय होऊ शकते की 3चा पेअर बनेल. मग एक अवयव काय पडतो 15चा? तर 3 गुणिले 5. दुसरा अवयव काय पडतो? 5 गुणिले 3. मग या दोघांपैकीच काहीतरी असेल हे आपल्याला इथं हिंट मिळत आहे. मग आपण सर्वप्रथम 3-3चे फॅक्टर, 3-3चे भाग बनवून बघूया. मग 3-3चे बनवले म्हणजे 1, 2, 3 इथं 1, 1, 2, 3 इथं 1, 1, 2, 3 इथं 1, 1, 2, 3 इथं 1 आणि 1, 2, 3 सॉरी इथं नाही. हा इथं नाही होणार, हा इथं होईल. हा इथं 1 आणि हा इथं 1. असे तुमचे 1, 2, 3, 4, 5 भाग पडले. बरोबर. आता इथं काय दिलंय? ए आणि सी आहे. इथं पण ए आणि सी आहे, पण इथं डी सी आहे. दुसरं आणि तिसरं पद डी सी आहे. मग इथं पण डी येऊ शकतं का? इथं पण डी येऊ शकतं का? मग इथं जर डी सी आहे तर ए सुरुवातीला आहे म्हणजे इथं ए येऊ शकतो. बरोबर. इथं ए येऊ शकतो, इथं सी येऊ शकतं. इथं ए आणि डी ऑलरेडी आहे, मग इथं सी येऊ शकतं. मग काय काय मिळालं आपल्याला? तर डी, दुसरा आहे डी, तिसरा आहे ए, चौथं आहे ए, पाचवं आहे सी. मग पर्यायामध्ये तुम्हाला हे कुठे दिसतंय? डी डी ए सी सी. तर डी 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 ए सी सी, डी डी ए ए सी, आणि शेवटचं सी. डी, हे बघा, हे डी, हे डी, ए ए सी सी, डी डी ए सी सी. तर डी डी ए सी सी कुठे आहे? डी डी ए सी सी. पर्याय क्रमांक डी हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न बघा. जी एफ ई म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे. किती लेटर्स आहे इथं? तर 20 लेटर्स आहे. आता लेटर्स कोणते कोणते आहे? तर जी आहे, एफ आहे, ई आहे, आय आहे, म्हणजे 4 प्रकारचे 4 लेटर आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच लेटर नाही. मग काय 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 इथं तुमचे फॅक्टर पडू शकतात? तर बघा 4चे 5 म्हणजे 4 गुणिले 5चा फॅक्टर पडू शकतो किंवा 5 गुणिले 4चा फॅक्टर पडू शकतो.
मग काय करायचं, पहिले आपण काय करूया, 5 गुणिले 4चा फॅक्टर इथं बघूया, कारण मॅक्झिमम पॉसिबिलिटीज असते की 20च्या याच्यामध्ये 5चाच फॅक्टर पडत असतो. मग 5चे जर आपण वेगवेगळे भाग केले तर हा 1 2 3 4 5. ठीक आहे, 5चे जर वेगळे आपण अवयव केले तर इथं तुमचे होतात 5. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. म्हणजे हा एक भाग झाला, हा 2, हा 3, 4 भाग पडले. ठीक आहे, आता इथं स्टार्टिंगला काय दिलंय, GFE. इथं पण G एक खाली आणि E. इथं पहिलं नाहीये FE, इथं GF. म्हणजे कळलं तुम्हाला, पहिलं आणि दुसरं पद GF आहे, इथं GF आहे. म्हणजे इथं पण कुठेतरी F येईल का, इथं दुसरं F आहे, म्हणजे इथं G येईल का, इथं तिसरं E आहे. ठीक आहे, इथं तिसरं E आहे, इथं पण तिसरं E आहे, इथं पण तिसरं E आहे. मग इथं पण तिसरं E येईल का. म्हणजे दिसतंय तुम्हाला पॅटर्न, GFIIE अशा प्रकारचा पॅटर्न आहे. मग इथं GFEII, GFEII बघा, इथं पण म्हणलं GFEII, इथं पण तेच म्हणेल मग GFEII. मग काय लेटर्स भेटले आपल्याला, पहिला I, हा पहिला वाला I, दुसरा F, दुसरा F, तिसरा G, ओके, तिसरा G, चौथा I, चौथा I आणि पाचवा E. IFGIE कुठे, IFGIE पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे. कळतंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. सर्वप्रथम लेटर्स मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 लेटर झाले. सरळ सरळ माहिती आपल्याला, एक तर 4चे 5 फॅक्टर पडतील किंवा 5चे 4 फॅक्टर पडतील. आता लेटर्स कोणते कोणते, तर D B C, D B C आणि अजून एक आहे A. ठीक आहे, आता 4 लेटर्स आहे ना, म्हणून आपण 4चे भाग करून बघूया एकदा. तर बघा 1 2 3 4 म्हणजे इथं एक पेअर झाला, 1 2 3 4 इथे एक पेअर झाला, 1 2 3 4 इथे एक पेअर झाला, 1 2 3 4 इथे एक पेअर झाला आणि शेवटचा इथे एक पेअर झाला. किती पेअर झाले, 1 2 3 4 5 पेअर तुमचे इथं झाले. बघा इथं दुसरं आणि तिसरं पद मिळतंय आपल्याला. बघा DB, इथं पण दुसरं D आहे, इथं तिसरं B आहे, इथं दुसरं D आहे, इथं दुसरं D आहे, तिसरं B आहे. मग दुसरं तिसरं पद आपलं फिक्स झालं. म्हणजे इथं तिसरं पद B येईल, इथं दुसरं पद D येईल, इथं तिसरं पद B येईल, इथं तर ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपली इथं कंप्लीट जो आपला एक पेअर बनतो तो काय बनतोय, A D B C. करेक्ट. मग इथं काय येईल आपलं A, इथं काय येईल A, इथं काय येईल A, इथं शेवटी येईल D. मग काय पॅटर्न बनतो आपल्याला, तर पहिलं बघा A, दुसरं लेटर आपला A. बघा इथं A स्टार्टिंगला कुठे आहे, तर बघा इथं आहे. इथं आहे का, नाही. म्हणजे हा पर्याय इथं कट झाला. इथं आहे का, नाही. इथं हा पण कट झाला. इथं आहे का, नाही. हा पण कट झाला. म्हणजे A आपलं उत्तर बरोबर आहे. तरी आपण क्रॉस चेकिंगसाठी बघून घेऊया. A. त्याच्यानंतर हे B दिसतंय का, तर हा B. त्यानंतर हा D दिसतोय का, हा D. त्यानंतर हा B दिसतोय का, तर हा B. हा A दिसतोय का, तर हा A. आणि हा C दिसतोय का, तर हा C. तर AABDBAC, AABDBAC पर्याय क्रमांक A हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अक्षर मोजून घेऊया, सोपा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण 12 लेटर्स आहेत. किती आहे, 12 लेटर्स आहेत. अक्षर कोणती कोणती आहे, तर A आणि B हे दोनच लेटर आहे. मग काय 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 पॉसिबिलिटी होऊ शकते, तर पहिला पेअर पडू शकतो 2 गुणिले 6, दुसरा पडू शकतो 3 गुणिले 4, चौथा पडू शकतो 4 गुणिले 3 आणि चौथा आणि पाचवा
चौथा 6 गुणिले 2 असे पेअर करू शकता. मग आपण काय करू, 2-2चा जर पेअर केला आपण तर 2-2 मध्ये ए ए असा पेअर होईल, म्हणजे हा चुकून जाईल. ए ए ए ए ए बी ए ए बी ए ए ए हे कुठेतरी मॅच होताना दिसत नाही. मग आपण 3चा पेअर करून बघू. ठीक आहे, आपण 3चा पेअर करून बघू. 3चा पेअर जर केला आपण तर इथं हा एक पेअर बनतो, हा एक पेअर बनतो, हा एक पेअर बनतो, हा एक पेअर बनतो. बघा इथं पहिलं आणि दुसरं पद ए ए आहे, इथं पण पहिलं आणि दुसरं पद ए ए आहे, म्हणजे इथं पण पहिलं आणि दुसरं ए ए, इथं पण पहिलं ए. ठीक आहे, आता इथं तिसरं पद बी आहे, म्हणजे इथं पण बी येईल, इथं तिसरं पद बी आहे, म्हणजे इथं पण बी येईल. म्हणजे आपला पॅटर्न काय झाला, ए ए बी हा आपला पॅटर्न झाला. आणि उत्तर काय आलं आपलं, तर पहिलं पद आपलं आहे बी, दुसरं आहे ए, तिसरं आहे ए, चौथं आहे बी. बी ए ए बी, बी ए ए बी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, चला अक्षर मोजा, पटापट कमेंट पण करत चला, जे समजत आहे ते कमेंट करत चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे, 18 लेटर्स आहेत. कोणते कोणते आहेत, तर ए आहे, बी आहे, सी आहे, 3च लेटर आहे. आता काय काय पेअर होऊ शकतात, तर बघा 3 गुणिले 6चे होऊ शकतात, 6 गुणिले 3चे पण होऊ शकतात. बघूया आपण कोणतं इथं लागू होतो. पहिले आपण 3-3चे पेअर करून बघूया. 3-3चे जर पेअर केले आपण तर इथं पेअर होतो, इथं पेअर होतो, इथं पेअर होतो. पण बघा इथं बी ए बी आहे, काय बी ए बी, आणि बी ए बी इथं होऊ शकतो, राईट. बी ए बी इथं होऊ शकतो, बी ए बी इथं पण होऊ शकतो. म्हणजे अल्टरनेट मध्ये बी ए बी येऊ शकतात. पण इथं ए बी आणि हे सी ए हे होत नाही, म्हणजे हा 3 आणि 6चा पॅटर्न पण नाही बसत, 6 आणि 3चा पॅटर्न पण बसणार नाही. मग काय करावं लागेल, मग याच्याला आपलं थोडं चेंज करून बघायला आपण 4चा पॅटर्न करून बघूया. 3चा जर नाही बसला तर 4चा करून बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, 4चा जर पॅटर्न केला तर 4 चौक 16 आणि शेवटचे 2 तसेच राहतील. बघा 4चे जर आपण पॅटर्न केले तर इथे येईल 4 4 4, हे 4 आणि हे 2 कंटिन्युएशन मध्ये राहतील. तर बघा पहिला पद ए आहे, ठीक आहे, इथं पण पहिला पद ए आहे, इथं पण पहिलं पद ए आहे, मग इथं पण पहिलं पद ए असेल आणि इथं पण पहिलं पद ए असेल, राईट. इथं दुसरं पद बी आहे, 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 इथं पण दुसरं पद बी आहे. इथं तिसरं पद आपल्याला माहित नाही, पण इथं तिसरं पद सी आहे. इथलं पद आपल्याला माहित नाही, पण इथं तिसरं पद सी आहे, म्हणजे कुठं इथं तरी सी असेल आणि इथं पण सी असेल. आता इथं चौथं पद बी आहे, इथं आपल्याला माहित नाही, इथं पण चौथं पद बी आहे, इथं पण चौथं पद बी आहे, म्हणजे इथं पण बी असेल. मग आपला हा पेअर इथे बसला, तर आपला पेअर काय बसला, ए बी सी बी हा आपला पॅटर्न बसला. आणि उत्तर काय येईल आपला, तर हा पहिला सी, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर ए, सी बी सी ए ए, सी बी सी ए ए, पर्याय क्रमांक ए हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. समजतंय तुम्हाला मी जे पण शिकवतोय? समजत जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, त्याला आवर्जून जॉईन करा. आणि झालंच तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न क्रमांक 6, लेटर्स मोजूया. सगळ्यात पहिले लगेच प्रश्न समोर आला सर्वात प्रथम लेटर मोजायचे, बाकी काहीच करायचं नाही. तर लेटर जर मोजले आपण तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, 15 लेटर झाले. ओके. आणि कोणते कोणते अल्फाबेट आहेत, तर बी आहे, ए आहे, सी आहे, म्हणजे 3 अल्फाबेट आहे. मग काय प्रकरण होऊ शकतं, काय इथं लॉजिक लागू शकतो, तर 3चे 5 जोड्या बनू शकतात किंवा 5च्या 3 जोड्या बनू शकतात. ठीक आहे, कळालं इथपर्यंत?
मग आता आधी आपण 3च्या जोड्या बनवून बघूया. तर बघा इथं 3च्या जर जोड्या बनवल्या तर इथं 3 होतील. ठीक आहे, इथं 3 होईल, इथं 3 होईल, इथं 3 होईल आणि इथं 3 होईल. किती जोड्या बनल्या? 1 2 3 4 5. राईट. आता बघा इथं दुसरं पद बी आहे, तिसरं पद ए आहे, इथं तिसरं पद ए आहे, इथं तिसरं पद ए आहे, इथं तिसरं पद ए आहे. मग मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की जिथं पण तिसरं पद हे एच असणार आहे. मग तिसरं पद इथं नाही म्हणजे इथं ए 100% आलं. मग हा आपला काय पॅटर्न तयार झाला? सी बी ए. सी बी ए हे आपलं पॅटर्न तयार झाला. म्हणून सी इथं येईल, इथं बी दुसरं पद, इथं पण दुसरं पद बी, इथं पहिलं पद सी. राईट. मग आपलं उत्तर काय झालं? पहिलं पद सी, दुसरं पद बी, तिसरं बी, चौथं ए आणि पाचवं सी. सी बी बी ए सी. सी बी बी ए सी. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर इथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला अल्फाबेट मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, 15 अल्फाबेट्स आहेत. आणि कोणते कोणते आहेत तर ए एन बी सी 4 अल्फाबेट आहे. ठीक आहे. मग आता इथं काय पेर बनवू शकतो तर 3 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 3. आता अल्फाबेट किती आहेत? 4. 4 अल्फाबेट जर असतील तर 3चा पेर बनू शकत नाही. राईट, कारण 4 3 पेक्षा मोठे आहे. मग आपण 5चा अल्फाबेट 5चं पेर करून इथं एकदा ट्राय करून बघूया. तर 1 2 3 4 5 इथं एक झाला, 1 2 3 4 5 इथं एक झाला, 1 2 3 4 5 झाला. म्हणजे इथं 1 2 आणि 3 वेगवेगळे पेअर झाले. तर बघा इथं पहिलं पद ए आहे, इथं आणि इथं पहिलं पद नाही, म्हणजे काही सांगता येत नाही. इथं शेवटचं बी आहे, इथं शेवटचं बी आहे, इथं शेवटचं बी आहे. ठीक आहे. इथं चौथं सी आहे, इथं चौथं सी आहे, म्हणजे इथं पण चौथं सी असेल. इथं तिसरं एन आहे, इथं तिसरं एन आहे, इथं पण तिसरं एन आहे. म्हणजे एन सी बी एन सी बी एन सी बी हे 100% शेवटी तिसरं चौथं आणि 5वं पद आहे. मग पहिलं पद 100% ए ए ए असणार आहे. पण आता दुसरं पद जे आहे, ठीक आहे, दुसरं पदची हिंट आपल्याला इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. मग ते कसं करणार? तर ते आपल्याला पर्यायामधील उत्तरांमधून काढावं लागेल. आता ते कसं? तर बघा आपल्याला काय काय मिळालं इथं. आपल्याला पहिलं पद काही मिळालं नाही, दुसरं मिळालंय इथं बघा, दुसरं मिळालंय उत्तराचं सी, तिसरं मिळालंय ए, हे बघा तिसरं हे ए. त्याच्यानंतर चौथं मिळालं नाही, म्हणजे हा वाला उत्तर आपल्याला मिळालं नाही. 5वं मिळालं ए, 6वं काय आपल्याला मिळालं नाही. मग पर्यायामध्ये असा पर्याय बघा का जिथे दुसरं आणि तिसरं सी ए आणि 5वं ए असेल. बघा इथं दुसरं सी नाही, म्हणजे हा पर्याय कट होतो. इथं सी नाही, हा पण कट होतो. इथं सी नाही, हा पण कट होतो. पण डी मध्ये सी आहे, हा ए आहे आणि 5वं पण ए आहे. म्हणजे इथं आपलं बी येईल आणि इथं पण बी येईल आणि इथं पण बी येईल. मग आपलं उत्तर काय येईल? तर आपलं उत्तर येईल ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर हा एन, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर हा बी. अशा पेर हा पहिला झाला. दुसऱ्यामध्ये आपलं ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर एन सी बी हा दुसरा झाला पेर. तिसऱ्यामध्ये हा ए, हा बी आणि एन सी बी. तर अशा प्रकारचे आपले हे 3 पेअर बनतील आणि आपलं उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक डी, बी सी ए बी ए बी. बघा आपण काय केलं इथं, आपल्याला पहिलं पद हा चौथं आणि 6वं मिळत नव्हतं, मग आपण पर्यायामधून तो शोधून काढलाय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. चला सर्वात प्रथम अक्षर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे, हा 18 झाले. आणि कोणते कोणते लेटर्स आहेत तर बी आहे,
ए आहे आणि सी म्हणजे 3 आहे, तर मॅक्झिमम पॉसिबिलिटी असेल की 3चं पेअर बनेल किंवा 6चं बनेल. मग आपण आधी 3चं पेअर बनवून बघूया. प्रश्न क्रमांक 8ला 3चं जर आपण पेअर बनवला तर बघा इथं एक पेअर बनतो, इथं एक बनतो, इथं एक बनतो, इथं एक बनतो, इथं एक बनतो आणि इथं एक बनतो. हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4, हा झाला 5, हा झाला 6. बघा आता आपल्याला इथं 4 क्रमांकाचा पेअर बनलेला दिसतो आपल्याला ए बी बी. ठीक आहे, मग ए बी बी इथं बसतो का? इथं काय बसतो? स्टार्टिंगला बी आहे, पण ए बी बी इथं बसतोय बघा, ए बी बी म्हणजे 2 नंबरला बसतोय. मग 6 नंबरला पण बसेल ना, जसं आपण संख्या मालिकेमध्ये बघितलं होतं का अल्टरनेट, तशा प्रकारे ए बी बी इथं पण बसतोय, ए बी बी इथं पण बसतोय आणि ए बी बी इथं पण बसतोय. ठीक आहे, मग ए बी बी आपला अल्टरनेट मधील 2, 4 आणि 6 नंबरचा पेअर बनला. पण आता पहिलं पेअरचं काय? तर बघा पहिल्या पेअरमध्ये पहिलं पद बी आहे. ठीक आहे, तिसऱ्यामध्ये पण पहिलं पद बी आहे आणि 5व्या मध्ये पण पहिलं पद बी आहे. पहिल्या याच्यामध्ये दुसरं पद दिलेलं नाही, पण तिसऱ्या याच्यामध्ये दुसरं पद सी आहे, म्हणजे इथं पण कुठे ना कुठे सी येईल आणि 5व्या मध्ये पण दुसरं पद सी येईल. राईट, मग आपलं काय पहिला पद कोणता तयार झाला? बी सी बी आणि दुसरं पद काय झाला? ए बी बी. मग इथं पण काय येईल? बी सी बी. अशा प्रकारे आपलं हे उत्तर झालं आणि आपल्या उत्तर काय येईल तर बघा, सी हा बी, त्याच्यानंतर हा बी, त्याच्यानंतर हा सी आणि हा शेवटचा बी. सी बी बी सी बी कुठे? सी बी बी सी बी. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर इथं असणार आहे. चला, व्हिडिओ जर समजत असेल, प्रश्न समजत असेल, काही जरी तुम्हाला या व्हिडिओमधून आउटपुट मिळत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. राईट, एकूण 18 लेटर्स आहेत आणि कोणते कोणते आहेत तर सी आहे, बी आहे, डी आहे. 3 प्रकारचे लेटर्स आहेत. म्हणजे काय होईल? एक तर 3चा पेअर पडेल, नाहीच पडला तर 6चा पेअर पडेल. करेक्ट. मग आता काय करू आपण इथं 3चा पेअर बघू. सी बी, ठीक आहे, सी बी डी बी, सी बी ए, ए बी सी, काय होतंय? सी बी, सी बी ए, सी बी ए आणि इथं दुसरं डी बी, इथं डी बी, इथं डी बी. ठीक आहे, इथं पण आपण क्रॅक केलंय बघा. हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, हा झाला चौथा, हा झाला 5वा, हा झाला 6वा. बघा अल्टरनेट मध्ये बघा, पहिला पद आहे सी, इथं पण पहिलं पद आहे सी, मग इथं पण पहिलं पद सी असेल. ठीक आहे, इथं दुसरं पद बी आहे, इथं पण दुसरं पद बी आहे, इथं पण दुसरं पद बी आहे, इथं तिसरं पद ए आहे म्हणजे इथं पण ए येईल आणि इथं तिसरं पद बी आहे, म्हणजे 1, 3 आणि 5 क्रमांक जो पॅटर्न आहे तो काय? सी बी ए. राईट, आता कोणता राहिला? 2, 4 आणि 6 नंबरचा पॅटर्न. मग 2 नंबर मध्ये बघूया. पहिलं पद डी आहे, चौथ्यामध्ये पहिलं पद माहित नाही, 6व्यामध्ये पहिलं पद डी आहे, म्हणजे चौथ्यामध्ये पण पहिलं पद डी असेल. राईट, मग इथं आपण लिहू डी. मग जर हा जर पॅटर्न असेल डी बी सी, मग इथं पण डी बी सी येईल ना, मग इथं सी आणि इथं बी. मग आपला पॅटर्न काय आहे? डी बी सी. मग आपलं उत्तर काय तयार होईल तर बघा, हा पहिला ए, हा दुसरा पद सी, हा तिसरा पद डी, हा चौथा पद सी आणि हा 5वा पद बी. ए सी डी सी बी, ए सी डी सी बी. पर्याय क्रमांक ए हे आपलं राईट उत्तर इथं असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18.
एकूण 18 पद आहे. ठीक आहे, एकूण किती आहे? 18 पद आहे. मग इथं काय होईल? लेटर कोणते कोणते? तर एल बी यू टी 4 लेटर आहे. मग याच्यात काय होईल? 4 लेटर असले तरी ते एक तर 3चं होईल किंवा 4चं होईल आणि शेवटी 2 राहतील अधिक 2, नाही तर 6 गुणिले 3 होईल. मग आता आपण काय करू? 3चं करून बघूया आधी. तर 3चं कुठं होईल बघा? हा एक झाला, 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 हा एक झाला. किती झाले? 1 2 3 4 5 6 वेगवेगळे भाग झाले. मग इथं एल डॅश बी, एल डॅश अल्टरनेट मध्ये बघू. पहिलं पद एल, शेवटचं बी. इथं बी शेवटचं दिसतंय, इथं बी शेवटचं दिसतंय, 5व्या मध्ये दिसत नाहीये. ठीक आहे, मग इथं काय असेल बघा? अल्टरनेट मध्ये जर बघितलं तर पहिलं एल आहे ना, मग तिसऱ्यामध्ये पण पहिलं एल होईल. मग तिसऱ्या नंबरचा पॅटर्न काय तयार होतो? 1 3 आणि 5 नंबरच्या गटामध्ये काय पॅटर्न तयार होतो? तर एल यू बी. मग इथं काय येईल? एल यू बी, एल यू बी. राईट. मग आता 2 नंबर, 4 नंबर आणि 6 नंबरचं पेअरचं बघू. मग इथं दुसरं आणि तिसरं पद आहे यू बी. मग इथं तिसरं बी आहे आणि इथं पण तिसरं बी. हे बघा, इथं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला टी यू बी, काही आपल्याला करायची गरज नाही. टी यू बी. मग इथं जर टी यू बी असेल तर इथं पण यू येईल का? इथं टी येईल का? झालं आपलं उत्तर तयार. मग काय आपलं प्रश्नाचं उत्तर फायनल राहील? पहिलं आहे यू, दुसरा आहे टी, तिसरा आहे एल, चौथं आहे यू, 5वं बी. यू टी एल यू बी, यू टी एल यू बी. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला. अशा प्रकारचे अल्टरनेटचे प्रश्न पण येतात. आता हा शेवटचा प्रश्न. एवढ्याच प्रश्नांची गरज आहे. हे एवढे प्रश्न केले तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न